धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक सुशोभीकरण लोकार्पण सोहळा संपन्न। मुद्रे येथील हे स्मारक भविष्यातील पिढ्यांसाठी संघर्ष, निष्ठा आणि शौर्याचा अमूल्य वारसा ठरेल। आमदार महेंद्र थोरवे। धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्याचा इतिहास साक्षी ठेवून कर्जत खालापूरमध्ये उभारलेल्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाचा सुशोभीकरण व लोकार्पण सोहळा शिवजयंतीच्या दिवशी 19 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी कर्जत विधानसभेचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते व हरिभक्त परायण मारुती महाराज राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा ऐतिहासिक सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला। त्याप्रसंगी कर्जत तालुक्यातील शिवप्रेमींसह सर्वसामान्य जनता मोठ्या संख्येने उपस्थित होती। या कार्यक्रमाप्रसंगी आमदार महेंद्र थोरवे यांनी बोलताना सांगितले की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाच्या उभारणीसाठी शिवतेज मित्रमंडळाच्या युवकांनी घेतलेला पुढाकार, जिद्द आणि त्यांच्या अथक परिश्रमामुळेच आज हे स्मारक प्रत्यक्षात उभे राहू शकले आहे। हे स्मारक संपूर्ण हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या दिवशी लोकार्पण होत आहे, याचा मला सार्थ अभिमान आहे। धर्मवीर संभाजी महाराजांचे बलिदान आणि त्यांची धर्मनिष्ठा याचा उल्लेख करताना सांगितले की त्यांच्या कर्तृत्वामुळेच आज आपल्या अंगणात तुळशी वृंदावन दिसत आहे। त्यामुळे युवकांनी आपल्या जीवनाची सुरुवात शिवचरित्र वाचनाने करावी असा संदेश देत आमदार महेंद्र थोरवे यांनी कर्जतच्या विकासासंबंधी महत्त्वाच्या घोषणाही केल्या। 57 कोटी रुपयांच्या पाणी योजनेला मंजुरी मिळाल्याची माहिती देत लवकरच संपूर्ण कर्जत शहराचा पाण्याचा प्रश्न सुटेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे। या कार्यक्रमाप्रसंगी माजी उपसभापती मनोहर थोरवे, बालू तवळे, संजय कडू, सदाशिव बैलमारे, संकेत भासे, वसंत मोदले, मारुती बैलमारे, रामदास बैलमारे, ज्येष्ठ पत्रकार विजय मांडे, रमाकांत जाधव, ज्ञानेश्वर कर्णूक, महादेव भुईकोट, ज्ञानेश्वर भालविडे, अरुण थोरवे, भगवान शिंदे, कृष्णा शिंदे, प्रदीप वायकर, हेमंत ठाणगे, अभिषेक सुर्वे, संदीप कर्णूक, किशोर कदम, वैभव सुरावरकर, बालू निगुडसे, सागर तवळे, शिवाजी श्रीखंडे तसेच शिवतेज मित्रमंडळाच्या सदस्यांसह शेकडो शिवभक्त, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय नेते, क्रीडापटू व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते।